आहो, आज मी पहिल्या वेळेस तुमच्याकडून काहीतरी मागते, तुम्ही का घेऊन देत नाहीत मला? अगं कालच तरी एक साडी घेऊन दिली की तुला. ते कालचं नका सांगू मला, मी आज म्हणते. ओ बाई, तुमच्या नवऱ्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या सगळ्या नॉर्मल आल्यात, त्यांना काहीही झालेलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एकदम नॉर्मल रिपोर्ट आलेत आणि त्यांना काय झालं ते कळणच गेले, म्हणजे काही नाहीच त्यांच्या ह्याच्यामध्ये. अहो मग तुम्ही काय करा, ते पोस्टमार्टम का काय असतंय का ते करून बघा, त्यात काय झालं तर समजलं नाही म्हणलं पोस्टमार्टमच करा. नाही, अगोदर मी माझं पोस्टमार्टम करतो, नंतर तुमच्या नवऱ्याचं. बरोबर. हृदयात तर सगळेच ठेवतात, मी तुला फ्रीज मध्ये ठेवल, तू खराब नाही झाला पाहिजे बाबा. एक्सक्यूज मी, तुम्हाला गर्लफ्रेंड आहे? नाही नाही, मी पाळण्यात असल्यापासून सिंगल आहे. पण तुम्ही काय विचारायलाय? तुमची बायको आहे ना, ती माझी मैत्रीण आहे आणि तिनेच मला हे विचारायला सांगितलं होतं. थांबा आता, तुमच्या बायकोला कसं सांगतेच बघा. ओ ताई, ताई, तुम्हाला ना बायकोला खुश ठेवता येत नाही. बायकोला जर खुश ठेवलात ना तर मग तुमचा संसार एकदम सुखाने होईल. हा ना, तेच तर प्रश्न मला पण पडलाय. पण कोणाच्या बायकोला खुश ठेवायची? अगं अनन्या, तुझा भाव या लागलाय, काय आणायचं काय खायला? 1 किलो गुलाबजामुन, 1 किलो रसगुल्ला आणि हा ढोकला पण. ऐकलास का रे, येताना घेऊन ये. हे सगळं माझा भाऊ आणणार आहे. आता मग या लागलाय तर येता येता घेऊन येईल. त्याच बहाण्यानं आपल्याला पण खायला मिळेल. मैत्रिणींनो, मला नवरा लय चांगला भेटलेला आहे. आमचे सोनुष पप्पा मला कशाला कधीच नाही म्हणत नाही. अहो, त्यांच्या तोंडात नाही हा शब्दच नाही. मला जर कुठं जायचं असन, काही खायचं असन, काही घ्यायचं असन तर ते कधीच नाही म्हणत नाही. ते फक्त म्हणते लय लाडत आली का, देऊया काना खाली, असं म्हणते. अहो, पांढऱ्या पेंडीवर डोळे शर्ट घालत जाऊ नका. का ग? ती शेजारी सारखी म्हणते तुझं वरण भात. सांचे पप्पा सगळे म्हणाले की 2024 जाते, 2025 येते म्हणून. आपल्या घरला बी येते की? येते की, आपल्या बी घरला येते. तेच ते येते की त्याला बोलवायला जावं लागते या त्याला वय बोलवायला जावं लागते. आणि की नाही तुझ्या पप्पाला वाट लावा लागते त्याला बोलवायला. म्हणलं तर की नाही शिदोरी घेऊन गेलं की ती येते. हिंग की नाही असं करतो सानूची पप्पा. मी डिसेंबर 31 ला शिदोरी करून जानेवारी 1 तारखेला माझ्या पप्पाला वाट लागली.